विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीतील गणित भाग 1 मधील दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे, त्यामधील सराव संच 2.4. यंदाच्या अभ्यासक्रमामधून तो सराव संच 2.3 हा कमी करण्यात आलेला आहे, त्यामुळे सराव संच 2.4 बघणार आहोत आपण. त्यामधील पहिलं उदाहरण आहे, खालील वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून ए, बी आणि सी यांच्या किमती लिहा. त्यामधील पहिलं उदाहरण आहे x चा वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. आपलं काय वर्ग समीकरणात सामान्य रूप काय आहे? ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे काय वर्ग समीकरणाचं सामान्य रूप. या सामान्य रूपाशी तुलना करून आपल्याला काय करायचं आहे? abc च्या किमती काढायच्या आहेत. तर बघू आपण कशा काढायचे ते. काय आपलं समीकरण x चा वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. यानंतर काय करायचं आहे? या वर्ग समीकरणाशी तुलना करून आपल्याला एबीसी च्या किमती काढायच्या आहे. चला करू आपण. ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना करून चला आता आपण या समीकरणाशी तुलना करू. इथे बघा a बरोबर, इथे x सोबत कोणता सहगुणक आहे का? नाही. म्हणजे a सोबत कोणता सहगुणक नाही, म्हणजे a ची किंमत 1. b बरोबर, इथे bx आहे, इथे 7x आहे. इथे b ची किंमत किती राहील? x सोबत कोणता सहगुणक आहे? किती आहे? 7. म्हणजे आणि हे समोरचं चिन्ह किती आहे? वजा 7. b बरोबर वजा 7 आणि c बरोबर हे राहिलेला 5. बघा काय केलं आपण? x चा वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. काय केलं आपण? वर्ग समीकरणाशी सामान्य रूपाशी तुलना केली. काय आपलं सामान्य रूप? वर्ग समीकरणाचं ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना करून तुलना केली आपण समीकरणाशी. इथे x सोबत कोणता सहगुणक नाही, म्हणजे a ची किंमत 1 घेतली. b बरोबर, b ची किंमत काढायची होती आपल्याला. b इथे सहगुणक किती आहे? x सोबत वजा 7 म्हणजे b ची किंमत वजा 7 आणि c ची 5. चला बघू आता आपण दुसरं उदाहरण. सराव संच 2.4 मधील पहिल्यामधील दुसरं उदाहरण. 2m चा वर्ग बरोबर 5m वजा 5. उदाहरण किती? दुसरं 2 नंबरचं. 2m चा वर्ग 5m वजा 5. चला बघू आता आपण. याला या समीकरणाला पहिले आपण बरोबर करून घेऊ. 2m चा वर्ग हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय अधिक 5m आहे. याला बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणायचं आहे आपल्याला. अधिकचं काय होईल? वजा होईल. वजा 5m. हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय? वजा 5m आहे. याला पण आपल्याला बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणायचं आहे. वजाचं काय होईल? अधिक 5 बरोबर 0. आता काय करू आपण? सामान्य वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना. सामान्य रूप काय आहे? ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना करू. इथे काय करायचं आपल्याला? या समीकरणाशी तुलना करायची आहे. ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे काय वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. चला बघू. a बरोबर, इथे m सोबत किती कोणता सहगुणक आहे? किती आहे? 2 म्हणजे a ची किंमत 2. b ची किंमत किती आहे? वजा 5 आणि c ची 5. काय केलं आपण? 2m चा वर्ग बरोबर 5m वजा 5 हे आपलं किती नंबरचं? दुसऱ्या नंबरचं उदाहरण होतं. पहिले आपण उदाहरण बरोबर करून घेतलं. 2m चा वर्ग हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय होतं? अधिक 5m. याला आपण बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणलं. अधिकचं झालं ते वजा 5m. तिचं वजा 5चं झालं ते अधिक 5 बरोबर 0. 2m चा वर्ग वजा 5m अधिक 5 बरोबर 0. त्यानंतर काय केलं आपण? ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना केली. नंतर काय केलं? इथं m बरोबर सहगुणक कोणता आहे? 2 म्हणजे a ची किंमत 2. b बरोबर किती आहे? वजा 5 आणि c बरोबर 5. चला आता आपण तिसरं उदाहरण बघू. y चा वर्ग बरोबर 7y. y चा वर्ग बरोबर 7y. आता आपण याला समीकरण तयार करून घेऊ पहिले.
वायचा वर्ग हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय अधिक 7y, अधिक 7y, अधिक नाही बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय अधिक 7y, बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणायचं आहे वजा 7y, आणि c चं पद नाही म्हणजे 0 घ्यायचं आहे आपल्याला, बरोबर 0. आता काय करायचं, या समीकरणाशी तुलना करायची. कोणत्या? वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे? ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या समीकरणाशी तुलना करू. इथे y सोबत कोणता सहगुणक नाही म्हणजे याची किंमत किती आहे? 1. आता b ची इथे किती आहे? वजा 7. आणि c ची किती आहे? 0. काय होतं आपलं समीकरण? काय होतं? y चा वर्ग बरोबर 7y. याला आपण पहिले समीकरण तयार करून घेतलं. y चा वर्ग हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय अधिक 7y, याला बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणायचं होतं. अधिकचं झालं ते वजा, म्हणजे y चा वर्ग वजा 7y आणि c चं पद नव्हतं म्हणजे आपण 0 घेतलं. y चा वर्ग वजा 7y अधिक c अधिक 0 बरोबर 0. नंतर काय केलं? वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना केली. ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या समीकरणाशी तुलना करून नंतर y सोबत कोणता सहगुणक नाही म्हणजे a ची किंमत किती झाली? 1. नंतर b ची वजा 7 आणि c ची 0. काऊन की आपल्याकडे c चं पद नव्हतं म्हणून आपण c ची किंमत 0 घेतली. चला आता आपण बघू सराव संच 2.4 मधील दुसरं उदाहरण. त्यामधील पहिलं उदाहरण सराव संच 2.4 मधील दुसरं उदाहरण. खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवायची आहे आपल्याला. त्याच्यामधील पहिलं उदाहरण आहे x चा वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. याचा काय करायचं? आपल्याला सूत्राचा वापर करून सोडवायचा या उदाहरणाला, या वर्ग समीकरणाला. चला तर बघू आपण. x चा वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. या वर्ग समीकरणाला काय करायचं? आपल्याला सूत्राचा वापर करून सोडवायचा आहे. बघू आपण. पहिले काय करायचं? याले एबीसी च्या किमती काढायच्या. कशाची? वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून. ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या समीकरणाशी तुलना करून a सोबत कोणता सहगुणक नाही म्हणजे a ची किंमत 1. b सोबत कोणता सहगुणक आहे का? b ची किंमत 6 आणि c ची 5. काय भेटलं आपल्याला? a ची किंमत 1, b ची 6 आणि c ची 5. आता काय करायचं आपल्याला? यानंतर काय करायचं आहे? b चा वर्ग वजा 4ac काढायचा आहे. b चा वर्ग वजा 4ac बरोबर. इथं b ची किंमत किती आहे? 6 म्हणजे 6 चा वर्ग वजा 4 जशा तसे गुणीला a किती आहे? 1 आणि गुणीला c किती आहे? 5. बघा 6 चा वर्ग किती? 36 वजा 4 गुणीला 1 किती? 4 आणि हे गुणीला 5 जशा तसे 36 वजा 4 गुणीला 5 किती? 4 पंचे 20. 36 मधून 20 गेले उरले किती? 16. b चा वर्ग वजा 4ac किती आला आपला? 16. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला? वर्ग समीकरणात सूत्राचा वापर करून सोडवायचा आहे. सूत्र माहित आहे ना? x चा वर्ग वजा b धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac भागीला 2a. या सूत्राचा वापर करून आपल्याला हे वर्ग समीकरणे सोडवायची आहे. इथे काय केलं? या समीकरणाशी तुलना करून केली. समीकरणाशी तुलना करून x बरोबर वजा b धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac भागीला 2a. चला आता आपण याच्यामध्ये किमती टाकू. x बरोबर b ची किंमत किती आहे? 6 धन ऋण वर्गमुळात b किती आहे? b चा वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली आपली? 16 भागीला 2. चला
काय घ्यायचं होतं आपल्याला 2 गुणिला ए, 2 जसे तसे, ए ची किंमत किती आहे 1, 2 गुणिला 1, एक्स बरोबर -6 धन ऋण वर्गमुळात 16 कशाचा वर्ग आहे, आपण वर्गमूळ काढून टाकू. 16 कशाचा वर्ग आहे 4चा, 4 घेऊ आपण त्याच्या जागी. 2 गुणिला 1 किती 2, एक्स बरोबर वजा धन ऋण 2 वेळा आहे तर 1 वेळा अधिक घ्यायचं, 1 वेळा वजा घ्यायचं, अधिक 4 भागिला 2, किंवा एक्स बरोबर 6 अधिक 4 भागिला 2 बरोबर एक्स बरोबर -6 अधिक 4 म्हणजे वजा अधिक काय होते वजा, म्हणजे 6 मधून 4 गेले उरले किती 2, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय आहे वजा 2, किंवा एक्स बरोबर 6 अधिक 4 किती 10 भागिला 2 वजा 2 भागिला 2 किती 2 भागिला 2 किती 1, आणि वजा चिन्ह वजा 1, किंवा एक्स बरोबर 2 भागिला 10 किती 2 पंचे 10 म्हणजे एक्स बरोबर 5. आपण काय लिहित असतो मग खाली वर्ग समीकरणाची मुळे -1 आणि 5 आहेत. बघा इथं काय केलं आपण, एक्सचा वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0, हे आपलं वर्ग समीकरण होतं. यामध्ये आपण नाही का पहिले काय केलं, आपण वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना केली. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, या समीकरणाची तुलना केली इथे आपण. त्यानंतर काय भेटलं आपल्याला, a ची किंमत किती भेटली 1, b ची किती भेटली 6 आणि c ची 5. यानंतर काय केलं आपण, b चा वर्ग वजा 4ac काढला. त्यानंतर b चा वर्ग वजा 4ac काढायचा होता आपल्याला. b ची किंमत किती घेतली 16, b ची किंमत किती घेतली 6, b ची किंमत किती 6, म्हणजे इथं b चा वर्ग आहे म्हणजे इथे 6 चा वर्ग वजा 4 जसे तसे गुणिला a किती आहे 1 म्हणजे 4 गुणिला 1, आणि c किती आहे गुणिला 5, 6 चा वर्ग किती 36 वजा 4 गुणिला 1 किती 4 म्हणून 4 घेतले आपण, आणि गुणिला 5 जसे तसे 36 वजा 4 गुणिला 5 किती 20 म्हणजे 36 वजा 20, 36 मधून 20 गेले उरले किती 16. b चा वर्ग वजा 4ac किती आला आपला 16. नंतर आपण काय केलं करायचं आहे आपल्याला, वर्ग समीकरणाच्या सूत्राचा वापर करून हे गणित सोडवायचं होतं. वर्ग समीकरणाचे सूत्र काय, x बरोबर वजा b धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac भागिला 2a, हे आपलं वर्ग समीकरणाचं सूत्र आहे. या समीकरणामध्ये सूत्र आपण किमती टाकून आपल्याला हे काय व्हॅल्यू काढायची होती. बरोबर x बरोबर वजा b ची किंमत किती आहे 6 म्हणजे आपण 6 घेतली, धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली 16 भागिला 2 जसे तसे गुणिला a ची किंमत किती आहे 1 म्हणजे 2 गुणिला 1 वजा 6 अधिक धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग 16 वर्गमुळात 16 सॉरी, वर्गमुळात 16 कशाचा वर्ग आहे 4 चा, म्हणून आपण वर्गमूळ काढून टाकलं 4 घेतला, वजा 6 धन ऋण 4 भागिला 2. एक्स बरोबर एक वेळा काय घ्यायचं, एक वेळा अधिक घ्यायचं, एक वेळा वजा घ्यायचं, वजा 6 अधिक 4 भागिला 2, किंवा एक्स बरोबर 6 अधिक 4 भागिला 2 वजा अधिक काय होत असते वजा, म्हणजे 6 मधून 4 गेले उरले किती 2, आणि मोठ्या संख्ये चिन्ह कायचं आहे वजाचं म्हणजे 2, वजा 2 भागिला 2, किंवा 6 अधिक 4 किती 10, आणि भागीचे 2 जसे तसे 10 भागिला 2, 2 भागिला 2 किती होते 1, आणि हे वजा चिन्ह म्हणजे x बरोबर वजा 1, किंवा x बरोबर 2 भागिला 10 किती होते 5, म्हणजे 2 न 10 ले भाग जातो 2 पंचे 10, x बरोबर 5. नंतर काय आलं आपलं वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 आणि 5 आहेत. चला आता आपण वर्ग समीकरणाचा सूत्राचा वापर करून सोडवा. यामध्ये दुसरं उदाहरण बघू. x चा वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. काय आपलं उदाहरण कोणतं आहे 2 नंबरचं. x चा वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. यामध्ये काय करत असतो आपण, पहिला वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाची तुलना करून आपण काय करत असतो एबीसी च्या किमती काढत असतो. वर्ग समीकरणात सामान्य रूप काय विद्यार्थी मित्रांनो,
पहिले आपण समीकरण लिहून घेऊ आपलं. x चा वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. यानंतर काय करू आपण, वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करू. ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या समीकरणाशी तुलना करू आपण. या समीकरणाशी तुलना करून चला करू आता आपण या समीकरणाची तुलना. इथे एक सोबत कोणता सहगुणक आहे का, नाही, म्हणजे a ची किंमत 1, b ची वजा 3 आणि c ची वजा 2. यानंतर काय करत असतो आपण, b चा वर्ग वजा 4ac काढत असतो. b चा वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत किती आहे आपली, वजा 3, वजा 3 चा वर्ग. त्यानंतर 4 गुणिला a किती आहे 1, c किती आहे वजा 2, वजा 3 चा वर्ग किती 9, वजा 4 गुणिला 1 किती 4 आणि गुणिला वजा 2, 9 आणि हे वजा आणि हे वजा काय होईल अधिक. 4 गुणिला 2 किती 8, 9 अधिक 8 किती 17. b चा वर्ग वजा 4ac आपला किती आला 17. यानंतर काय करू आपण, आपलं काय सूत्र, x बरोबर वजा b धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac भागीला 2a. या सूत्राचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे, हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे. आता आपण याच्यात किमती टाकू. b ची किंमत किती आहे, b ची किंमत वजा 3 अधिक अधिक वजा वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac किती आला आपला 17 भागीला 2 गुणिला a. a ची किंमत किती आहे 1. x बरोबर वजा वजा काय होत असते अधिक, म्हणजे आपण 3 लिहू फक्त. धन ऋण वर्गमुळात किती 17 आणि 2 गुणिला 1 किती 2, 2 गुणिला 1 2. x बरोबर 3 अधिक वजा वर्गमुळात 17. वर्गमुळात 17 कशाला वर्ग आहे, म्हणजे कशाच नाही, आपण त्याला काय कशाने भाग जाऊ देऊ शकत नाही. म्हणजे आपण आता एक वेळा अधिक करू, एक वेळा वजा करू. 3 अधिक वर्गमुळात 17 भागीला 2 किंवा 3 वजा वर्गमुळात 17. x बरोबर 3 वजा वर्गमुळात 17 भागीला 2. आता आपण लिहू वर्ग समीकरणाची मुळे किती 3 अधिक वर्गमुळात 17 भागीला 2 किंवा 3 वजा वर्गमुळात 17 भागीला 2 आहे. बघा काय केलं आता आपण इथे, परत एकदा सांगतो मी तुम्हाला. आपलं समीकरण काय आहे, x चा वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. या समीकरणाशी काय केली आपण, वर्ग समीकरणाशी तुलना केली. वर्ग समीकरण कोणतं आहे आपलं, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या समीकरणाशी तुलना करू. नंतर काय भेटली आपल्याला, a ची किंमत 1, b ची वजा 3 आणि c ची वजा 2. यानंतर काय करत असतो आपण, b चा वर्ग वजा 4ac आपल्याला काढायचा आहे. b चा वर्ग वजा 4ac आपल्याला काढायचा होता. b ची किंमत किती आहे वजा 3, म्हणजे इथं आपल्या b चा वर्ग आहे, म्हणजे वजा 3 चा वर्ग वजा 4 हे जसेच्या तसे. 4 गुणिला a ची किंमत किती आहे 1, म्हणजे 4 गुणिला 1 आणि c ची किंमत वजा 2. 4 गुणिला 1 गुणिला वजा 2. 3 चा वर्ग वजा 3 चा वर्ग 9 वजा 4 गुणिला 1 किती 4 गुणिला वजा 2. 9 वजा वजा अधिक 4 गुणिला 2 किती 8, म्हणजे 9 अधिक 8. 9 अधिक 8 किती झाले आपले 17. b चा वर्ग वजा 4ac बरोबर 17.
यानंतर आपण सूत्राचा वापर करून आपल्याला हे वर्ग समीकरण सोडवायचं होतं. x बरोबर वजा b धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac भागीला 2a. याच्यामध्ये आपण किमती पुट केल्या. x बरोबर वजा b ची किंमत किती आहे, वजा 3 घेतली आपण, धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac किंमत किती आहे 17 भागीला 2 गुणिला a म्हणजे 2 गुणिला a ची किंमत किती आहे 1. x बरोबर वजा वजा झाले अधिक म्हणजे 3 धन ऋण वर्गमूळ 17 हे कशाचा वर्ग आहे, कशाचाच नाही म्हणजे आपण वर्गमूळ 17 घेतले भागीला 2 गुणिला 1 किती 2. एक वेळा आपण काय केलं, बेरीज केली, एक वेळा वजाबाकी केली. x बरोबर 3 अधिक वर्गमूळ 17 भागीला 2 किंवा x बरोबर 3 वजा वर्गमूळ 17 भागीला 2. नंतर काय लिहिलं आपण, वर्ग समीकरणाची मुळे 3 अधिक वर्गमूळ 17 भागीला 2 किंवा 3 वजा वर्गमूळ 17 भागीला 2 आहेत. चला आता आपण तिसरं उदाहरण बघू. y चा वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. आपण आता समीकरण लिहून घेऊ. y चा वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. आता काय करायचं, इथं 1/3y आहे. आता या 3y ला कट करण्यासाठी आपल्याला कितीने गुणावे लागेल, दोन्ही बाजूने 3 ने गुणून टाकायचं. या समीकरणाला 3 ने गुणून दोन्ही बाजूस 3 ने गुणून करू. 3 गुणिला y चा वर्ग अधिक 1/3y गुणिला 3 बरोबर 2 गुणिला 3. हे 3 गुणिला y चा वर्ग 3y चा वर्ग अधिक हे 3 कट उरला किती y फक्त बरोबर 2 गुणिला 3 किती 6. आता आपण समीकरण तयार झालं आपलं, बरोबर करून घेऊ समीकरण. 3y चा वर्ग अधिक y बरोबर चिन्हाच्या पलीकडे किती आहे 6 अधिक 6 आहे, त्याला आपण बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणायचं आहे. अधिकचं काय झालं वजा 6 बरोबर 0. यानंतर आपण काय करत असतो, वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना करून आपण काय करत असतो, एबीसीच्या किमती काढत असतो. चला तर करू आपण. वर्ग समीकरणात सामान्य रूप काय आहे, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या समीकरणाशी तुलना करून इथे सहगुणक किती आहे y चा 3 म्हणजे a ची किंमत 3 कॉमा b ची किंमत किती आहे, y सोबत कोणता सहगुणक नाही म्हणजे 1 आहे म्हणजे b ची किंमत 1 आणि c ची वजा 6. यानंतर काय काढत असतो आपण, b चा वर्ग वजा 4ac काढायचा आहे आपल्याला बरोबर. b ची किंमत किती आहे 1 म्हणजे 1 चा वर्ग वजा 4 जशा तसे गुणिला a ची किंमत किती आहे 3 गुणिला वजा 6. 1 चा वर्ग किती 1च वजा 4 गुणिला 3 किती 12 आणि हे गुणिला वजा 6. 1 वजा 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 अधिक 12 सकम 72 1 अधिक 12 1 अधिक 72 किती 1 अधिक 72 किती 73. b चा वर्ग वजा 4ac बरोबर किती 73. b चा वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली 73. आता काय करत असतो आपण, वर्ग समीकरणाच्या सूत्रात आपण टाकून आता हे उदाहरण सोडवत असतो आपण. x चा वर्ग वजा b धन ऋण वर्गमुळात इथं y आहे आपण y घेऊ b चा वर्ग वजा 4ac भागीला 2a y बरोबर वजा b ची किंमत किती आहे 1 धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली आपली 73 भागीला
2 गुणिला ए किती आहे आपला 3, ए ची किंमत 3 बरोबर. y बरोबर -1 धन ऋण वर्गमूळ 73, 2 गुणिला 3 किती 6. आता काय करायचं, या 73 कशाचा वर्ग आहे, कशाचाच नाही, म्हणजे आपण आता एक वेळा अधिक करू एक वेळा वजा करू. y बरोबर -1 धन ऋण वर्गमूळ 73 एक वेळा अधिक भागिला 6 किंवा -1 वजा वर्गमूळ 73 भागिला 6. आता काय लिहू आपण, वर्ग समीकरणाची मुळे वजा अधिक -1 अधिक वर्गमूळ 73 भागिला 6 किंवा -1 वजा वर्गमूळ 73 भागिला 6 आहेत. चला बघा काय होतं आपलं समीकरण, y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. काय केलं आपण या समीकरणाला, हे 3 कट करण्यासाठी दोन्ही बाजूस कितीने गुणलं 3 ने. काय भेटलं आपल्या समीकरण, मग हे 3 इथे कट झाला, 3 गुणिला y वर्ग अधिक 1/3y गुणिला 3 बरोबर 2 गुणिला 3 3y वर्ग, 3 गुणिला y वर्ग म्हणजे 3y वर्ग अधिक हे 3 कट उरला किती 1y म्हणजे y, 2 गुणिला 3 किती 6, 3y वर्ग अधिक y बरोबर 6, 3y वर्ग अधिक y हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे 6 आहे, त्याला आपण काय केलं बरोबर चिन्हाच्या अलीकडे आणलं, अधिकचं झालं ते वजा, 3y वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0. नंतर काय केलं आपण, वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना केली, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना केली. नंतर काय भेटलं आपल्याला, a ची किंमत 3, b ची किंमत 1 आणि c ची वजा 6. त्यानंतर काय केलं आपण, b चा वर्ग वजा 4ac ची किंमत काढली. b ची किंमत किती आहे 1 म्हणजे 1 चा वर्ग वजा 4 जसे तसे गुणिला a ची किंमत किती आहे 3, 4 गुणिला 3 गुणिला c ची किंमत किती आहे वजा 6 बरोबर 1 चा वर्ग 1 वजा 4 गुणिला 3 12 गुणिला वजा 6 1 वजा वजा काय झाले अधिक, आणि 12 गुणिला 6 किती झाले 12 सकम 72, 1 अधिक 72 किती झाले 73. b चा वर्ग वजा 4 ची किंमत किती आली आपली 73. त्यानंतर काय केलं आपण, वर्ग समीकरणाच्या सूत्राचा वापर केला, y बरोबर वजा b धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac भागिला 2a बरोबर y बरोबर b ची किंमत किती आहे 1 म्हणजे 1 घेतला आपण, धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac ची किंमत किती आहे 73 घेतली आपण, बरोबर भागिला 2 गुणिला a ची किंमत किती आहे 3 म्हणजे 2 गुणिला 3, y बरोबर वजा 1 धन ऋण वर्गमुळात 73 भागिला 2 गुणिला 3 किती 6. या 73 ला कशानेच भाग जात नाही आणि कशाचा वर्ग पण नाही येते, त्यामुळे आपण एक वेळा अधिक केलं आणि एक वेळा वजा केलं. y बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 73 भागिला 6 किंवा वजा 1 वजा वर्गमुळात 73 भागिला 6. नंतर वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 अधिक वर्गमुळात 73 भागिला 6 किंवा वजा 1 वजा वर्गमुळात 73 भागिला 6 आहेत. चला आता आपलं 4 नंबरचं उदाहरण बघू 5x चा वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. चला वर्ग समीकरण आपण लिहून घेऊ पहिले, 5x चा वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. इथे काय करत असतो आपण, पहिले वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना करत असतो. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय आहे, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या समीकरणाची काय करत असतो आपण तुलना, या समीकरणाशी तुलना करून चला करायचं तुलना. a बरोबर किती 1 सोबत सहगुणक किती आहे 5 म्हणजे a ची किंमत 5, b ची 13 आणि c ची 8
चला याच्यानंतर काय करत असतो आपण, बी चा वर्ग वजा 4ac ची किंमत काढत असतो. बी चा वर्ग वजा 4ac बरोबर, बी ची किंमत किती आहे 13, म्हणजे 13चा वर्ग वजा 4 जसे तसे गुणिला ए किती आहे 5 आणि गुणिला सी किती आहे 8 बरोबर. 13चा वर्ग किती 169 वजा 4 गुणिला 5 किती 20 आणि गुणिला 8 169 20 गुणिला 8 किती 160 बरोबर. 169 मधून 160 गेले उरले किती 9. बी चा वर्ग वजा 4ac बरोबर किती आली आपली किंमत 9. यानंतर काय करत असतो आपण, x बरोबर वजा बी धन ऋण वर्गमुळात बी चा वर्ग वजा 4ac भागीला 2a. आता याच्यामध्ये किमती आपण पुट करू. x बरोबर वजा बी ची किंमत किती आहे 13 अधिक वजा वर्गमुळात बी चा वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली 9 भागीला 2 गुणिला ए ची किंमत किती आहे 5. x बरोबर वजा 13 धन ऋण हे वर्गमुळात 9 हे कशाचा वर्ग आहे 3चा, म्हणजे आपण आता इथे 3 घेऊ. 2 गुणिला 5 किती 10. आता काय करायचं, एक वेळा अधिक बेरीज करायची, एक वेळा वजा बाकी करायची. x बरोबर वजा 13 अधिक 3 भागीला 10 किंवा x बरोबर वजा 13 वजा 3 भागीला 10. बघा x बरोबर वजा 13 अधिक 3 काय होते वजा अधिक वजा, म्हणजे 13 मधून 3 गेले उरले किती 10 आणि हे वजाचं चिन्ह भागीला 10 किंवा x बरोबर वजा 3 वजा 13 आणि वजा 3 वजा वजा काय होत असते अधिक 13 आणि 3 किती होते 16 आणि वजा 10. x बरोबर 10 एक 10 आणि हे वजाचं चिन्ह म्हणजे वजा 1 किंवा x बरोबर यात हे पण दोन्ही संख्ये बेच्या फाळ्यात आहे. बे पंच 10 आणि बे आठी 16. x बरोबर किती मग 8/5. चला x बरोबर किती आली वजा 1 किंवा x बरोबर 8/5 वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 किंवा 8/5 आहेत. बघा काय केलं आपण 5x चा वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. हे काय आपलं उदाहरण आहे. याला काय केलं आपण पहिले स्टार्टला वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाची तुलना केली. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या समीकरणाची काय केली तुलना. नंतर a ची किंमत किती भेटली 5, b ची किती भेटली 13 आणि c ची भेटली 8. नंतर काय केलं आपण b चा वर्ग वजा 4ac हे काढायचं होतं आपल्याला. b ची किंमत किती आहे 13 म्हणजे 13चा वर्ग वजा आणि हे 4 जशा तसे गुणिला a ची किंमत किती आहे 5 आणि गुणिला c ची किंमत किती आहे 8. 13चा वर्ग किती 169 वजा 4 गुणिला 5 किती 20 आणि गुणिला 8 जशा तसे 169 गुणिला 20 गुणिला 8 20 गुणिला 8 किती 2/8 आणि हे 0 म्हणजे 160. 169 गुणिले 169 वजा 160 169 मधून 160 गेले उरले किती फक्त 9. b चा वर्ग वजा 4ac बरोबर 9. आता काय वर्ग करायचं होतं x बरोबर वर्ग समीकरणाच्या सूत्राचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. x बरोबर वजा b धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac भागीला 2a. याच्यामध्ये आता आपण किमती पुट करू. x बरोबर वजा b ची किंमत किती आहे 13 म्हणजे वजा 13 धन ऋण वर्गमुळात 9
बी चा वर्ग वजा 4 ची किंमत किती आहे 9 म्हणजे 9 घेतली आपण तिथं भागीला 2 गुणिला ए ची किंमत किती आहे 5 म्हणजे 2 गुणिला 5 बरोबर x बरोबर वजा 13 धन ऋण हे 9 कशाला वर्ग आहे 3 चा म्हणजे 3 घेतले आपण वर्गमूळ काढून टाकलं भागीला 10 एक वेळा काय करायचं बेरीज करायची एक वेळा वजाबाकी करायची x बरोबर वजा 13 अधिक 3 बरोबर भागीला 10 किंवा x बरोबर वजा 13 वजा 3 भागीला 10 काय होत असते वजा वजा अधिक काय होत असते अधिक वजा 13 मधून 3 गेले उरले किती 10 आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा म्हणजे x बरोबर वजा 10/10 किंवा x बरोबर वजा 13 वजा 3 वजा 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 काय होत असते अधिक म्हणजे वजा 13 आणि वजा 3 किती होते 16 आणि हे वजा चिन्ह म्हणजे 16 भागीला 10 वजा 16 भागीला 10 x बरोबर 10 1 10 म्हणजे x बरोबर वजा 1 किंवा याले आपण दोन्ही बेच्या फाड्यात आणून भाग देऊन टाकला बे पंचे 10 आणि बे 8 16 म्हणजे 8/5 x बरोबर 8/5 वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 किंवा 8/5 आहेत. हा सॉरी विद्यार्थी मित्रांनो आपल्या इथं वजा चिन्ह राहिलं x बरोबर वजा 8/5 x बरोबर वजा 1 किंवा x बरोबर वजा 8/5 वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 किंवा वजा 8/5 आहेत. चला बघू आपण आता तिसरं उदाहरण सराव संच 2.4 मध्ये x चा वर्ग अधिक 2 वर्गमूळ 3x अधिक 3 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीच्या दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना करून आपल्याला एबीसी च्या किमती काढायच्या नंतर आपल्याला बी चा वर्ग वजा 4ac म्हणजे बी चा वर्ग वजा 4ac काढायचा आहे नंतर आपल्याला वर्ग समीकरणाच्या सूत्राचा वापर करून हे सूत्र सोडवायचं हे समीकरण सोडवायचं सॉरी x चा वर्ग वर्गमुळात 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0. आता काय करू आपण वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी तुलना करून आपण हे वर्ग समीकरण सोडवू. ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना करून चला a ची किंमत x सोबत कोणता सहगुणक नाही म्हणजे 1 b ची किंमत 2 वर्गमुळात 3 आणि c ची किंमत 3. हा नंतर काय करायचं आपल्याला b चा वर्ग वजा 4ac काढायचा b चा वर्ग वजा 4ac चला b चा वर्ग वजा 4ac काढू b ची किंमत किती आहे 2 वर्गमुळात 3 चा वर्ग वजा a ची किंमत 4 जशी तसे a ची किंमत 1 आणि c ची किंमत 3 2 वर्गमुळात 3 चा वर्ग किती होते 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग वर्गमुळात 3 चा वर्ग 9 म्हणजे वर्गमुळातून 3 गेला राहिला किती वर्गमुळात 9 किती होईल कशाचा वर्ग आहे 3 चा म्हणजे 2 गुणिला 3 किती होईल 12 वजा 4 गुणिला 1 4 आणि गुणिला 3 किती 12 12 वजा 12 किती आला आपला b चा वर्ग वजा 4ac 0. यानंतर आपण वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून हे उदाहरण सोडवू x चा वर्ग वजा b धन ऋण वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac भागीला 2a x बरोबर वजा x बरोबर b ची किंमत किती आहे 2 वर्गमुळात 3 10 अधिक वजा b चा वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली 0 वर्गमुळात 0 भागीला 2 गुणिला a ची किंमत किती आहे 1 म्हणजे 2 गुणिला 1 x बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 हे वर्गमुळात 0 आहे भागीला 2 गुणिला 1 किती 2 x बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 अधिक वजा हे 0 म्हणजे आहे म्हणून आपण 0चं पद आहे म्हणून लिहू नये आपण भागीला 2 हे 2 कट हे 2 कट उरला काय x बरोबर वजा वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3 ही या समीकरणाची उकल आहे. चला मी एकदा फास्ट मध्ये सांगतो तुम्हाला x बरोबर x चा वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 काय केलं आपल्या
वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना केली. ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. त्यानंतर आपल्याला a ची किंमत 1 भेटली, b ची किंमत काय 2 वर्गमूळात 3 आणि c ची किंमत किती आहे 3. नंतर आपल्याला काय करायचं होतं, b चा वर्ग वजा 4ac. b ची किंमत किती आहे 2 वर्गमूळात 3 चा वर्ग गुणिले वजा 4 गुणिला a ची किंमत किती आहे 1 गुणिला c ची किंमत किती आहे 3. 2 वर्गमूळात 3 2 चा वर्ग 4 आणि वर्गमूळात 3 चा वर्ग 9 वर्गमूळात 9 वर्गमूळात 9 किती कशाचा वर्ग आहे 3 चा म्हणजे 2 गुणिला 3 12 वजा 12 12 वजा 12 किती 0. b चा वर्ग वजा 4ac बरोबर 0. x बरोबर वजा b धन ऋण वर्गमूळात b चा वर्ग वजा 4ac भागिला 2a. 2 वर्गमूळात 3 चा वर्ग किती आला 12 वजा 12 बरोबर 0. b चा वर्ग वजा 4ac बरोबर 0. x बरोबर वजा b धन ऋण वर्गमूळात b चा वर्ग वजा 4ac भागिला 2a. या वर्ग समीकरणाच्या सूत्राचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं. आता याच्यात किमती पुट करू. x बरोबर वजा 2 वर्गमूळात 3 अधिक वजा वर्गमूळात b चा वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली आपली 0 म्हणजे वर्गमूळात 0 भागिला 2 गुणिला 1. x बरोबर वजा 2 वर्गमूळात 3 अधिक वजा वर्गमूळात 0 भागिला 2. वर्गमूळात 0 आहे म्हणून आपण लिहिलं नाही हे पद, म्हणजे काय लिहिलं वजा 2 वर्गमूळात 3 भागिला 2. हे 2 कट उरलं काय वजा वर्गमूळात 3. x बरोबर वजा वर्गमूळात 3 वजा वर्गमूळात 3 या समीकरणाची उकल आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण येणाऱ्या सर्व नवीन नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.